जळगाव पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न बघा. 5 तास 33 मिनिटे बरोबर किती तास? आता बघा गणितात काय दिलेलं आहे, इकडे तास दिलेले आहे, इकडे मिनिट दिलेले आहे आणि तुम्हाला शेवटी उत्तर कशात विचारलेलं आहे, तासामध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुमचे 5 तास जे आहेत ते तर कन्फर्म राहणार आहे. ही जी मिनिटं आहेत ह्याला तुम्हाला कशामध्ये बदलायचं आहे, तर तासामध्ये बदलायचं आहे. फक्त तासामध्ये बदलून चालणार नाही, तर ह्याला पॉईंट पण द्यायचे म्हणजे दशांश द्यायचा आहे. आणि भरपूर विद्यार्थी इथेच कन्फ्यूज होतील की ह्याच्यामध्ये करायचं तरी काय? आता काहीच नाही करायचं, ह्याच्यामध्ये सरळ सरळ भागाकार करायचा. मी सध्या हा जो 5 तास आहे हा ह्याच्यातून काढून टाकतो. समजा मी असं एखादी संख्या लिहिली 5.12 अशी काहीतरी संख्या लिहिली असं समजा, तर मी ह्याला कसं लिहू शकतो? 5 अधिक 0.12 या दोघांची जर बेरीज केली तर ही किती येते? 5.12 येते. म्हणून हा 5ला मी सध्या बाहेर ठेवत आहे, कारण की हे जे ऑप्शन दिसतात तुम्हाला सुरुवातीचे 5 पॉईंटवाले हे 5 साठीच डिनोट केलेले किंवा दर्शवलेले आहे, तुम्ही असं म्हणू शकता. ठीक आहे, म्हणून तुम्ही काय हे 5 जे आहेत सध्या इग्नोर करा आणि हे 5 तास इग्नोर करा. इग्नोर करा म्हणजे विसरा. फक्त 33 मिनिटे ह्याच्यावरती भर द्या, कारण की मिनिटाला तुम्हाला तासामध्ये कन्वर्ट करायचं. मग आता सोडवायचं कसं? मग 33 1 मिनिट, पहिले तर 1 मिनिट म्हणजे किती? 1 मिनिट किंवा 1 तास, पहिले तर 1 तास घेऊ म्हणजे आपल्याला सोपं पडेल. 1 तास म्हणजे किती मिनिटं? तर 60 मिनिट होतात. 60 मिनिट होतात. मग तुम्हाला किती मिनिटं दिलेले आहेत? 33 मिनिटं. तर 60 मिनिट म्हणजे 1 तास, तर तुम्हाला काढायचे किती आहे? 33 मिनिट. तुम्हाला दिलेले आहेत 33 मिनिट. मिनिटच्या खाली मिनिट लिहिले, तास तुम्हाला काढायचे आहे. इथे मी एक्स लिहिला की किती तास होईल मला माहिती नाही. मग मी ते तिरकस गुणाकार करतो. किती येणार आहे? हा एक्स तिकडे जाईल. इकडे किती येणार आहे? हा 33 ह्या 1ला गुणेल. 1 गुणिला 33 छेदामध्ये हा 60 येईल. जर एखादा हुशार विद्यार्थी असेल तर डायरेक्ट 33/60 करून पण उत्तर काढू शकतो. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या बुद्धी चातुर्यावरती आहे, पण काही बेसिक कन्सेप्ट ह्या माहिती असणं गरजेचं आहे. मग काय आहे, इथे डायरेक्ट गणित सोडवायचं आहे. 33/60. 33/60 म्हणजे किती? तर ह्याला भाग द्या तुम्ही, की छान आहे. आपण याने 3ने भाग देऊ. मग इथे येईल 11. 11 अधिक 33, 11 दोन्ही 20. आता हा सध्या काय 20ला मी कसं लिहू शकतो बघा? 11 2 गुणिला 10 लिहू शकतो, म्हणजेच 20. मग आता ह्या दोघांचा आपण पहिले भागाकार करून घेऊ. 11/5. 11/5 सॉरी 2. 11/2. 11/2. 2 पंच 10. खाली किती उरले? 1. पॉईंट दिला, याला भाग गेला जात नाही म्हणून इथं 0 ठेवला. 2 पंच 10 म्हणजे किती आलं याचं? 5.5 उत्तर आलं आणि छेदामध्ये हा 10 राहिला होता, भागिला 10. मग हा जर 0 कटला, हा जो पॉईंट असतो तो इकडे शिफ्ट होतो, म्हणजेच किती झाला? 0.55. किती झाला? 0.55. मग हा कशासाठी दाखवला तुम्ही 0.55? हा तासामध्ये बदल झाला याचा. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता की 33 मिनिट म्हणजेच किती? 0.55 तास. आणि पूर्वी तुम्हाला दिले होते 5 तास एक्स्ट्रा. 5 तास एक्स्ट्रा दिले. आता यांची बेरीज करायची आहे. मग यांची बेरीज कशी आहे? पॉईंटच्या खाली पॉईंट, इथे कोणताच नव्हता पॉईंट, मग पॉईंट ठेवला आणि 2 शून्य ठेवले. मग 5.55 तास एवढा त्याचा उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. 5.55. सॉरी थोडीशी हँडरायटिंग घाण आली. 5.55. ठीक आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे आणि ह्या मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही एक गणित कितीही वेळेस बघू शकता, त्याला काही लिमिट नाही आहे आणि तुम्ही एकाच महिन्यात हा माझा कोर्स कंप्लीट करू शकता. आणि त्या कोर्समध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही हा QR कोड स्कॅन करू शकता. आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.